श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरु पौर्णिमाला करा हे 5 उपाय. कारण की गुरु पौर्णिमा उत्सव जो आहे तो आपल्या स्वामींचा सगळ्यात जास्त प्रिय उत्सव आहे. या दिवशी गुरुतत्व जे आहे 100% म्हणजे 100 पटीने या ब्रह्मांडावर खूप जास्त कार्यरत असतं. या दिवशी गुरुतत्व तर आपल्या घरामध्ये खूप जास्त पैशांची चणचण असेल, अखंड पैशांचा त्रास राहत असेल, किंवा घरामध्ये मुलं शिकत नसतील, घरामध्ये खूप जास्त कटकटी चालत असतील, किंवा असं काही असेल की नशीब आपला साथच देत नाहीये, जर अशी परिस्थिती असेल तर हे सर्वात सोपे घरातल्या घरात करणारे हे 5 उपाय आपण त्या दिवशी नक्कीच करू शकतो. आज या व्हिडिओमध्ये मी 5 तोडगे स्वामींचे आणि उपाय सांगणार आहे. हे तोडगे आणि उपाय जे आहे अनेक भक्तांनी केलेले आहे आणि त्यांना ह्याचे फलश्रुती नक्कीच मिळालेली आहे. हे उपाय नक्की पहा आणि 5वा उपाय तो विसरूच नका, कारण की हा उपाय केल्यावर होऊ शकतं की तुमची गरिबी घरातली आहे जी नाहीशी होईल, म्हणजे जी चणचण आहे, त्रास आहे, तो त्रास या उपायाने नक्कीच संपू शकतोय. भक्तांनो, पहिला उपाय आहे ती सुरुवात होती आपली उंबरठ्यापासून. उंबरठ्याचं आपल्या त्या दिवशी पूजन करायचं आहे. तर पहिले त्याला स्वच्छ करायचं आहे. ती जागा पूर्ण स्वच्छ करून हळदीचं लेपन करून आपल्याला लक्ष्मीचे पावलं तिथे काढायचे आहे. हळद कुंकू व्हायचं आहे लक्ष्मीच्या पावलांवर. तर सुरुवात इथं न करायची, कारण की जर इथं न सुरुवात केली तर तेच एक द्वार आहे जिथं सकारात्मक ऊर्जा आतमध्ये येते आणि तिथूनच आपली लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. त्या दिवशी आपल्याला काय, आंब्याचे जे पानं आहे त्याच्यामध्ये झेंडूचे फुल गुंथून छान तोरण आपल्याला दारावरती लावायचं आहे. कारण की आंबा जो आहे ते मंगळ ग्रहाचं प्रतीक आहे आणि झेंडू जे आहे पिवळं फुल ते गुरु ग्रहाचे प्रतीक आहे. म्हणून आपल्याला हे तोरण दरवाजावर लावायचं आहे. हे सकारात्मकताचं प्रतीक आहे. आता तोरण लावल्यावर आपल्याला काय करायचंय, तर जे आपले दारं आहे त्या दारांच्या दोन्ही बाजूनी हळद कुंकूचा वापर करून स्वस्तिक काढायचा आहे. तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण जे उंबरठ्याचं पूजन केलेलं आहे, हळद कुंकू वाहून केलेलं आहे, तिथे मध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिवशी अशा केल्याने काय होतं, तर त्याचं जे प्रतिफळ मिळेल की आपण जेव्हा तुपाचा दिवा लावू, हळद कुंकू करून तिथे स्वच्छ करून पूजा करू, तर हे सगळं शुभ मुहूर्तावर गुरुपौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते, म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा प्रवेश होतो. तर हे जे पूजन आहे ते आपल्याला घरामध्ये करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा आहे तो पण बिलकुल टिकत नाही, तर हा उपाय त्या दिवशी खूप जास्त महत्वपूर्ण. ज्यांच्या घरामध्ये पैसे टिकत नसतील तर हा उपाय बिलकुल विसरू नका. दुसरा उपाय आहे, जर मुलं अभ्यास नसतील करत, अभ्यास करायला बसवलं तर रडरड चिडचिड करत असतील, तर गुरुपौर्णिमेचा हा दिवस त्यांच्याकरता खूप जास्त महत्त्वाचा आहे. सकाळी मुलांना उठवायचं आहे, अंघोळ वगैरे घालायची आहे आणि देवासमोर आणायचं आहे. देवासमोर बसवून आपण स्वामी पूजा करायची आहे. स्वामी पूजा झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर एक छोट्या वाटीमध्ये केसर किंवा हळद घ्यायची आहे. त्याच्यामध्ये गंगाजलचे 2 बूंद मिळवायचे आहे, म्हणजे त्याला आपण तिळक लावू शकू ह्याच्याकरता. हे तयार करून मग मुलांकडून स्वामींची उपासना करवायची आहे. तर काय करायचं, स्वामींची पूजा करवायची त्यांच्याकडनं. स्वामींना गंध लावायचा आहे मुलांकडून आणि त्यांच्या पिवळे फूल आपल्याला अर्पण करायला सांगायचं आहे आणि पिवळी मिठाई त्यांना नैवेद्य दाखवायला सांगायची आहे. आणि जे आपण केसरचा तिलक या हळदचा तिलक जे पण तुमच्याकडे उपलब्ध आहे ते जे तयार केलं आहे त्याला पहिले स्वामींच्या चरणी लावायचं आहे. आपण असं घेऊन पहिले स्वामींच्या चरणी लावून तिथूनच तो टिळा आपल्या मुलांच्या कपाळावर लावायचा आहे.
त्यानंतर मुलांना 11 वेळा हा मंत्र करायला सांगायचा आहे. तो मंत्र आहे 11 वेळा. या तर तुमचे मंत्र छोटे मुलं असतील तर स्वामी समोर बसून नसल बोलताय तर त्यांना नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणायला सांगा. आणि मुलं थोडे मोठे असतील तर त्यांना हा मंत्र सांगा, ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरुवे नमः. हा मंत्र आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच मिळेल. तर हा मंत्र म्हणायला सांगायचा आहे. या उपायाने काय होतं तर मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि मुलांना पाठबळ सुद्धा मिळतं. हे तिलक आपण कंठावर सुद्धा लावू शकतो. मुलांच्या कंठावरही लावा, म्हणजे त्यांच्या कंठामधून जे शब्द निघतील, जे उच्चारण निघतील ते व्यवस्थित आणि चांगले निघतील. म्हणून तिलक आपण कपाळावर कंठावर सुद्धा लावू शकतात. ह्यानी काय होतं तर जे गुरुग्रह आहे त्याला खूप मोठं पाठबळ मिळतं आणि गुरु जो आहे ना तो आपली तरक्की करवतो, पैशांच्या बाबतीत म्हणा किंवा अभ्यासाच्या बाबतीत म्हणा. पण हे जे उपाय सांगितलं आहे त्या दिवसापासून गुरुपौर्णिमापासून मुलाला रोज करायचं आहे. म्हणजे मुलाला रोज स्वामींची उपासना करायची आहे आणि 11 वेळा हा मंत्र म्हणूनच त्याला शाळेत जायचं आहे. जर तुम्ही ही रोज केली तर जेव्हा शाळेत जायच्या आधी तो मुलगा या मुलगी जे पण आपल्या घरामध्ये लहान आहे, जेव्हा तो स्वामी सेवा करून जाईल तेव्हा स्वामींना तो नक्कीच सांगून जाईल की स्वामी माझ्याबरोबर शाळेत सुद्धा चला आणि माझं रक्षण करा. तर तो जो आशीर्वाद आहे तो मुलांना नक्कीच त्यांच्या तरक्कीमध्ये, त्यांना यश मिळण्यामध्ये खूप जास्त लाभदायक असतो. तर गुरुपौर्णिमापासून आपल्या लहान मुलांना हे नक्कीच शिक्षा द्या की रोज त्या दिवशीपासून तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे, ज्या कारणाने की त्यांच्या जीवनामध्ये जे मुलाचं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत आहे ते नक्कीच लागणं सुरू होऊन जाईल. आता घरामध्ये पैसा आहे, सगळं काही सुख आहे, पण तरी घरामध्ये शांतता नाही आहे. काही ना काही चणचण कटकट कटकट चालू असते. जर असे आपल्या घरामध्ये असेल की काही करता शांतता येत नाही, गुरुपौर्णिमाच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळमध्ये आपल्याला काय करायचं, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, 4-5 लवंगा घ्यायचा आहे आणि त्या लवंगान भीमसेनी कापूरला स्वामींसमोर ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येक कोणाकोणामध्ये फिरवायचं आहे त्याला घेऊन आणि मनामध्ये तोंडामध्ये श्री स्वामी समर्थाचा जप चालू ठेवायचा आहे. हे सगळ्या दूर आपण फिरवू तर ह्यानी काय होईल तर ह्यानी काय होणार आहे, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर घरामध्ये सूक्ष्म जीवाणू असतात तर त्यांचा सुद्धा नाश होतो, म्हणजे जे त्रासदायक असतात त्यांचा सुद्धा नाश होतो. आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर चालली जाते. वास्तुदोष असो, पितृदोष असो, हे आपल्या केल्याने काय होतं हे संपून जातात आणि हा उपाय केल्यानंतर मन एकदम हलकं फुलकं आनंदी होऊन जातं. हे उपाय आपण गुरुपौर्णिमापासून रोज करा, 11 दिवस 21 दिवस, या ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की काय करायचं तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता, रोज करू शकता. भीमसेनी कापूर आणि लवंगा 4-5 एक उपाय आपण रोज करू शकतो. हलका फुलका उपाय घरामध्ये आणि सोपा उपाय जो घरामध्ये कोणी सुद्धा या उपायाला करू शकतो. तर आपली घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असेल ती नकारात्मक ऊर्जा त्यांनी स्वामींना नक्कीच नैवेद्य दाखवा. गुरुपौर्णिमाला स्वामींचा आवडता नैवेद्य 56 भोगची आवश्यकता नाही आहे. पिठलं भाकरी आहे, त्याच्यावर लसणाची चटणी आहे, कांदा आहे, जर जमू शकत असेल तर पुरणपोळी बनवा. म्हणजे जे स्वामींना आवडती वस्तू आहे त्या दिवशी त्याचं नैवेद्य स्वामींना नक्कीच दाखवायचं आहे. कारण की म्हणतात की गुरुपौर्णिमाच्या दिवशी स्वामी खूप प्रसन्न असतात आणि भक्त जे निस्वार्थ स्वामींची सेवा करतात त्या दिवशी बसणं त्यांना नक्कीच फलश्रुती मिळणं सुरू होऊन जाते आणि यश मिळणं सुरू होऊन जातं. पण जेव्हाही तुम्ही नैवेद्य दाखवाले तर मनापासून तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. कोणत्याही प्रकारची त्या दिवशी जर आपण हे करूये, नैवेद्य दाखवूया, तर नैवेद्य करताना सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे.
कारण की आपण जेव्हा पोळ्या बनवतो या कोणतीही वस्तू स्वामींकरता बनवतो, तर पोळ्या बनवता, भाजी बनवता बनवता कधी कधी आपल्या मनात नकारात्मक विचार येतात, अरे असं झालं नाही, हे होईल की नाही, काय होईल. तेव्हा आपल्याला त्या दिवशी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही नैवेद्य बनवताय तर श्री स्वामी समर्थ नामस्मरण करता करता स्वामींचा नैवेद्य बनवायचा आहे. म्हणजे त्या नैवेद्यामध्ये आपली भाव स्वामींप्रती जुळतील, आपली भावना स्वामींकरता तयार होईल आणि मनामध्ये एक ऊर्जा उत्साह राहिले की मी स्वामींकरता हा नैवेद्य बनवते आणि स्वामींना हा नैवेद्य नक्कीच आवडेल. तर नैवेद्य स्वामींना जेव्हा तुम्ही द्याले तेव्हा तुमचे जे भाव त्या नैवेद्यामध्ये आहे, जे चांगले भाव आहे, निस्वार्थ भाव आहे, ते स्वामींपर्यंत पोहोचतात. म्हणून हे नक्कीच लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही स्वयंपाक या नैवेद्य बनवाले तर श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणून काही सुद्धा नैवेद्य तयार करा. आणि नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान त्या दिवशी नक्कीच ठेवायचे आहे. त्यानंतर आपण आपली प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही होतं स्वामी राया, आणि मी मनापासून हा नैवेद्य तुमच्याकरता तयार केलाय. हा नैवेद्य थोडासा आहे, पण हा नैवेद्य मी मनापूर्वक तुम्हाला अर्पण करून राहिले. तुम्ही या आणि या नैवेद्याचं नक्कीच प्राशन करा. त्यांना हात जोडून आपल्याला सांगायचं आहे की स्वामी राया या आणि मी जे बनवलंय माझ्या बरोबर बसून तुम्ही हे जे जेवण आहे ते नक्कीच घ्या. मनापासून तुम्हाला देवाशी प्रार्थना करायची आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. या उपायाने काय होतं, अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. आता 5वा उपाय जो जीवनात सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे आणि ते आहे आर्थिक तंगी आणि गरिबी दूर करणारा महातोडगा म्हणा, महा उपाय म्हणा. आपल्याला काय करायचं आहे, गुरुपौर्णिमाच्या दिवशी संध्याकाळी 8 ते 10च्या दरम्यान आपल्याला एकाच जागेवर शांततेने स्वामी समोर बसायचं आहे आणि त्या दिवशी धूप, दीप, अगरबत्ती, वातावरण सुगंधित करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही बिलकुल एकांत असाल, शांतता असेल, तेव्हा बसायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, एक पिवळ्या कापड घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर 1 रुपया किंवा 1 चांदीचा नाणा आपण घ्यायचा आहे. 3 हळकुंडाच्या गाठ्या आणि 1 मोठी अक्षदा तांदूळ घ्यायचा आहे. हे सगळं आपल्याला बरोबर घेऊन बसायचं आहे. त्यानंतर स्वामींची मनोभावे सेवा करून घ्यायची, जी सेवा तुम्ही करत आहात. पण त्याच्या पहिले हे लक्षात ठेवा, आपल्याला गणपती अथर्वशीर्ष आणि आपल्या देवीचं स्तोत्र जे पण आहे, आपली कुलदेवी, ते म्हणायचं आहे. त्याच्यानंतर स्वामींची धूप, दीप, अगरबत्ती सेवा आपली होऊन जाईल. स्वामींपुढे हा पिवळा कपडा ठेवायचा आहे, 1 रुपयाचा सिक्का किंवा चांदीचं नाणं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 3 गाठ्या हळदीच्या आणि 1 मोठी अक्षदा तांदूळ आपल्याला स्वामींसमोर हे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर 3 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. हा तारक मंत्र म्हटल्यानंतर जी तुमची अडचण आहे ती स्वामींना प्रार्थना स्वरूप सांगायची आहे की हे स्वामी राया, माझ्या जीवनामध्ये खूप जास्त पैशांची चणचण आहे, अडचण आहे. मी जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये मला यश मिळत नाहीये. आज मी तुमची सेवा करून राहिलोय, मला नक्की या सेवेचं फळ मिळू दे आणि मी जे काही कर्म करतोय ते कर्मांमध्ये मला यश मिळू दे. मी खूप जास्त प्रयत्न करून राहिलोय, पण कुठे ना कुठे मी कमी पडतोय. त्या कमतरताला माझ्या जीवनावरून हटो आणि माझ्या जीवनामध्ये यश मिळणं सुरू होऊ दे. त्यांना ते तिथेच राहू द्यायचे रात्रभर. सकाळी उठून त्याला पोटली बांधायची आहे आणि आपली तिजोरी जी आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. पहा, जर तुम्ही मनोभावे स्वामींची सेवा केली असेल तर तो पैसा तुमच्याकडे येणं सुरू होऊन जाईल. एक चुंबकीय आकर्षण बनून जाईल आणि तुमच्या जीवनातले जे आर्थिक चणचण आहे, गरिबी आहे, ती नक्कीच दूर होऊन जाईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. कारण की गुरुपौर्णिमा एक सण नाही, तर आपल्या जीवनामध्ये स्वामींचा सर्वोच्च स्थान देणारा हा दिवस आहे. स्वामी आपले गुरु आहे. पण एक भक्तांनो लक्षात ठेवा, या दिवशी आपण सगळे तोडगे करून स्वामींकडून मागतोच आहे, पण स्वामींना गुरुदक्षिणा द्यायला विसरू नका. तो दिवस गुरुदक्षिणा द्यायचा पण आहे.
तर नक्कीच हे उपाय बरोबर स्वामींना गुरुदक्षिणा द्या. या उपायामधून आपल्याला जो उपाय आवडला असेल तो नक्कीच करा आणि सर्व उपाय केले तरी चालेले, काही समस्या नाहीये आणि ह्याच्याने काही नुकसान सुद्धा तुमच्या जीवनामध्ये होणार नाहीये. चांगली फलश्रुतीच मिळेल. किती लोकांनी हे उपाय केलेले आहे. जर याच्यामधून आपल्याला कोणताही उपाय आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.